हॅलो ऑल, वेलकम बॅक टू माय चॅनल. आपण आज स्टँडर्ड 7चा प्रॅक्टिस सेट 24 सॉल्व करणार आहे. पण त्याच्या आधी थोडंसं डेसिमल फॉर्म, त्याच्यात आपल्याला डेसिमल फॉर्म फाइंड करायचा आहे. पण तो फाइंड करायच्या आधी बघा, इथे 3 मेथड दाखवतात तुमच्या बुकमध्ये. तर कुठल्या फॉर्ममध्ये तुम्ही डेसिमल फॉर्म फाइंड करू शकता ते बघूयात. आता पहिली मेथड बघा, नंबर काय दिला आहे 2 and 1/5. आता हा आपल्याला डेसिमल फॉर्ममध्ये काढायचा. तर आपण इथे हा सॉल्व करताना आपण काय करतो, 5 × 2 म्हणजे 10 + 1 11/5 असं सॉल्व करतो. पण इथे फाइंड डेसिमल फॉर्म ऑफ 1/5 म्हणजे 1/5चा पहिले सर्च करायचा आहे आणि मग त्याच्यात 2 ॲड करायचे, असं केलेलं आहे. ठीक आहे. तर बघा, इथे 1ला 5ने डिवाइड केलं. सो इथे ऑफकोर्स 0 आला, कारण 1 स्मॉल आहे 5पेक्षा. सो इथे 0 पॉईंट आलं. म्हणजे मग पॉईंट घेतल्यावर आपण एक 0 घेऊ शकतो इथे, बरोबर. पॉईंट घेतला की आपण इथे पुढे कितीही 0 घेऊ शकतो. सो आपण एक पॉईंट घेऊन इथे 0 घेतला. सो 5 × 2 = 5 0 0 आलं पहिले, मग हा 0 घेतला म्हणजे इथे खाली 10 आलं. अँड 5 2 = 10 आणि रिमाइंडर 0 आली. सो आन्सर काय आलं आहे 0.2. आणि मग हे 2 त्याच्यात ॲड केले म्हणजे आन्सर काय आलं 2.2. आता इथे दुसरा मेथडमध्ये बघा, 11ला हा आपण जो नंबर काढला होता त्याला 5ने डिवाइड केलं आहे. सो 5 2 = 10, बरोबर. 10 आलं. इथे एक 1 रिमाइंडर खाली आली इथे. मग 0 आपण खाली घेतला, कुठला पॉईंट नंतर मी म्हटलं तुम्ही हवे तेवढे 0 घेऊ शकता हे सॉल्व होईपर्यंत. सो हा 0 खाली घेतला. सो 5 2 = 10, मग 10 - 10 = 0. रिमाइंडर 0 आली म्हणजे पुढे सॉल्व करायची गरज नाही. सो आन्सर काय आलं 2.2. अजून एक तिसरी मेथड आहे 11/5. आता 5 आपण 6th स्टँडर्डमध्ये शिकलो होतो की समजा आपण 5ला 2ने मल्टिप्लाय केलं म्हणजे खाली जर 10चे मल्टिपल्स असतील 10 100 तर आपण डायरेक्ट डेसिमल फॉर्ममध्ये आन्सर काढू शकतो. मग तसं इथे केलं आहे, 11 × 2 केलं आहे आणि 5 × 2 केलं आहे. सो 22/10 आलं. 22/10 म्हणजेच काय काय आपण शिकलो होतो की 0 असेल खाली तर कशानंतर पॉईंट नंतर एक डिजिट पाहिजे. सो इथे काय येणार आहे आन्सर 2.2. कळलं तुम्हाला या 3 मेथडपैकी. आता आपण मोस्टली ही मेथड सॉल्व करणार आहोत. जी तुम्हाला सोपी वाटेल तुम्ही ती करू शकता, म्हणजे त्याच्यात आन्सर तुमचं काय शेवटी डेसिमल फॉर्ममध्ये आलं पाहिजे. ठीक आहे. तर आपण प्रॅक्टिस सेट सॉल्व करायला घेऊ. चला, इथे मी क्वेश्चन लिहून घेतला आहे. राईट द फॉलोइंग रॅशनल नंबर्स इन द डेसिमल फॉर्म. 13/4 आहे. तर इथे बघा, तुम्हाला माहिती आहे 13ला आणि 4ला, 4च्या इथे आपल्याला समजा आपण 10चं मल्टिपल आणलं तो आपण डेसिमल फॉर्म आरामात फाइंड करू शकतो. सो 4 × मी 25 केलं म्हणजे आपल्याला 13 × पण 25 करायला लागेल, बरोबर. सो हे केल्यावर काय येतं इथे 325 काय येतं 100 येतं, बरोबर. सो आता खाली 100 आल्यावर आपण पॉईंट कुठे देणार आहे 3.25. सो हे आन्सर आलं आहे आपलं. ठीक आहे. सेकंड बघूयात. आता दुसऱ्या मेथडनी बघूयात. सेकंड -7/8. आता इथे -7/8 आहे म्हणजे 7ला आपल्याला 8ने डिवाइड करायला लागेल. सो हे डिवाइड करूयात आपण. 7, आता हे साईन आपण फक्त 7 नंतर द्यायचं. आत्ता नॉर्मल 7 घ्यायचं आणि 8ने त्याला डिवाइड करायचं. आता इथे 8ने तर 7ला डायरेक्ट डिवाइड होणार नाही. सो आपण काय करायचं, पॉईंट घ्यायचा. पॉईंट घेऊन इथे 0 0 मी 3 0 लिहून घेते आत्ता. आता मग काय येईल 8. आता आपण 2 नंबर घेऊ शकतो, 70 घेऊ शकतो आपण. सो 8 8 = 64 आहे. 8 9 घेतलं तर त्याच्यापेक्षा मोठा नंबर येईल 70पेक्षा. सो 8 8 = 64. इथे आधी 0 पॉईंट येईल, बरोबर, कारण आपण इथे पॉईंट घेतला आहे. सो -70 - 64 किती येणार आहे इथे 6 येणार आहे. मग आता आपण एक 0 खाली घ्यायचा इथे. सो इथे 60 मिळालं आपल्याला. सो आपण आता पुढे काय घेऊ शकतो 8 7 = 56. सो 60 - 56 किती राहिलं आहे 4 राहतं. मग एक 0 आपण परत खाली घ्यायचा इथे. त्याच्यानंतर 8 5 = 40 म्हणजे इथे रिमाइंडर 0 आलं आहे आपलं आता. सो इथेच थांबायचं. काय आलं आहे आपला आन्सर 0.875. सो इथे आन्सर लिहिताना तुम्ही कसं लिहिणार -7/8 = -0.875. थर्ड करूयात. थर्ड आहे 7 and 3/5. बघा काय आहे 7 and 3/5. तर आता हे आपण कसं सॉल्व करणार 7 × 5 + 3/5 म्हणजेच काय येणार 7 5 = 35. 35 + 3 = 38/5. आता बघा खाली 5 आहे तर आपण हे साध्या सिम्पल मेथडने आपण सॉल्व करू शकतो. काय करू शकतो 38 × 2 and 5 × 2 म्हणजे खाली नंबर आला आहे 10चा मल्टिपल आपल्याला खाली आणायचा आहे. सो 38 × 2 = 76 आणि खाली किती येणार आहे 10. सो आन्सर काय येणार आहे 7.6. ठीक आहे सोपं.
फोर्थ करूयात आता. फोर्थ आहे 5/12. इथे आता 5ला आपण 12ने डायरेक्ट डिवाइड करूयात. सो 12, 5 इथे लिहून घेऊ 12. आता इथे 0 पॉईंट येईल कारण 5ला तर डिवाइड होणार नाही. सो इथे पण आपण पॉईंट घेणार आणि इथे 0 0 0 लिहून घेऊ आपण. सो आता 50 पहिला नंबर काय येणार आहे मग 50. सो काय करायला लागेल आपल्याला 12 4 जा 48 घ्यायला लागेल आपल्याला. 12 4 जा 48. सो इथे किती राहिले 2 राहिले. मग आपण एक 0 घेऊ खाली. सो आता परत 12 1 जा 12 घ्यायला लागेल आपल्याला 12. सो इथे किती राहणार आहेत 8. मग अजून एक 0 घ्यायचा. आता इथे काय होईल 12 6 जा किती होतं 72. सो 12 6 जा 72. इथे परत किती राहिले 6 राहिले. सो आपण आता परत काय घ्यायचं आहे 0 घ्यायचं आहे इथे. सॉरी इथे खाली 8 राहिलं आहे म्हणजे परत 80 आलं आहे. मग परत आपण 12 6 जा इथे 80 घेणार आहे बरोबर. सॉरी 72 घेणार आहे. सो परत काय राहिलं 8 राहिलं आहे म्हणजे हा 8 आता पुढे वाढतच जाणार आहे. म्हणजे जितक्या वेळ आपण इथे 0 घेऊ तितक्या वेळ इथे आपला 4.166666 पुढे येत राहणार आहे. मग आता अशा वेळेस आन्सर काय लिहायचं 5/12 इज इक्वल टू 0.416 आणि 6वर इथे मग काय आणायचं आहे डॉट आणायचा आहे. म्हणजे ह्यालाच आपण काय म्हणणार रिकरिंग डेसिमल फॉर्म. म्हणजे जो नंबर रिपीट होतो तो इथे मग जो एकच नंबर रिपीट होत असेल तर फक्त डॉट येईल. अख्खा नंबर रिपीट होत असेल तर इथे वरती आपण बार देणार आहे. आपण बघू त्या नेक्स्ट क्वेश्चनमध्ये. पण आता इथे हा आपला फक्त 6 रिपीट होणार आहे ठीक आहे. इथे आता मी 80 लिहिलं परत 12 6 जा 72 लिहिणार आहे परत 8 उरणार आहे खाली. मी परत 0 घेणार म्हणजे काय कुठला रिपीट होणार आहे 6 नंबर रिपीट होणार आहे. सो आपण इथे 6वर डॉट द्यायचा म्हणजे इथे आपण आपला प्रॉब्लेम थांबवायचा इथे सोडवायचा ठीक आहे. सो आन्सर काय आलं आहे 0.416 आणि वरती डॉट. त्याला काय म्हणतात रिकरिंग डेसिमल फॉर्म. नेक्स्ट बघूयात 22/7. 22/7. आता हे 22/7 कशाची व्हॅल्यू आहे पायची व्हॅल्यू आहे. सो आता ही आपण सॉल्व करू. हे खूप मोठं येणार आहे तुम्ही लिहून घ्या आता आन्सर याचं. सो 22/7 बरोबर. आता पहिले तर सॉल्व करून घेऊ आपण. 7 आपल्याला माहिती आहे 7 3 जा 21. सो इथे 1 राहिला. आता आपल्याला पॉईंट घ्यायला लागेल 22 नंतर. सो इथे 0 0 0 लिहून घेऊ आणि 3 नंतर आपला पॉईंट येईल. सो इथे काय येणार आहे परत इथे काय येणार 0. आता 7 1 जा 7 येणार आहे इथे मायनस. मग इथे किती राहिले 3 राहिले. मग आपण अजून एक 0 घेतला. आता किती येणार आहे 7 4 जा 28 बरोबर. 28 30मधनं 28 गेले किती राहिले 2 राहिले. मग आपण इथे एक 0 घेऊ. आता इथे परत काय येईल 7 2 जा 14 येणार आहे. सो 14. मग इथे किती राहिलं 20 - 14 किती होतं 6 राहतं आहे. सो इथे आपण परत 0 घेऊयात. जोपर्यंत आपलं रिपीट होत नाही तोपर्यंत आपण ते घेत राहायचं आहे. आता इथे 60 आलं आहे. सो आपण परत काय घेणार आहे 7 8 जा 56 म्हणजे इथे किती राहतं 60 - 56 4 राहतं. मग आपण अजून 0 घ्यायचा. आता परत इथे काय येणार आहे 7 5 जा 35. सो किती राहिले 40 - 35 5 राहिले. मग आपण अजून एक 0 घ्यायचा इथे. 7 7 जा 49. सो 49मधनं 50मधनं 49 गेले किती 1 राहिला. मग आपण 0 घेतला. आता तुमच्या लक्षात आलं का इथे 10 घेतल्यावर आपण आता परत इथे ह्या स्टेपला आलो आहे 10 म्हणजे इथे 7 1 जा 7 म्हणजे आता मी इथे काय करणार 7 1 जा 7 करणार इथे खाली. सो परत किती राहणार आहे 3 राहणार आहे. मग मी परत 0 घेणार आहे. म्हणजे आता आपले हे बघा हे नंबर सगळे आपले रिपीट होणार आहेत कुठपासून इथपासून हां म्हणजे 1 पासून ह्या 1 पासून. आता म्हणजे हे 1 आहे या 1 पासून हे सगळे नंबर रिपीट होणार आहे. सो आपण आता आन्सर कसं लिहायचं याचं 22/7 इज इक्वल टू कसं लिहायचं आन्सर 3.142 त्याच्यानंतर काय आहे 857 आणि मग वरती इथे बार लिहायचा. हा असा बार काढायचा आहे म्हणजे सेम. म्हणजे आता मी हा बार काढला आहे म्हणजे काय हा अख्खा नंबर पुढे रिपीट होणार आहे. म्हणजे 142,857 परत रिपीट होणार आहे. त्याच्यानंतर परत 142,857 परत रिपीट होणार आहे. म्हणून इथे बार काढायचा. आधी आपण कसं केलं फक्त डॉट दिलाय कारण तो एकच नंबर रिपीट होता. म्हणजे आता अख्खा नंबर हा रिपीट होतोय 6 डिजिट नंबर रिपीट होत आहे. सो इथे वरती काय काढायचं ह्याला बार म्हणतात आणि हे असं आन्सर लिहायचं आहे. चला नेक्स्ट बघा काय आहे 4/3. सो आपण 4ला 3 नी डिवाइड करणार आहे.
सो इथे काय येईल, पहिले 3 1 जा 3 येईल, मग इथे काय राहिलं 1 राहिला, मग इथे आता आपण पॉईंट घेऊ शकतो, म्हणजे इथे पण पॉईंट येईल, म्हणजे इथे आपण 0 0 0 घेऊ शकतो. सो हा 0 इथला खाली गेल्यावर काय येईल 3 3 जा 9, मग इथे परत किती राहिला 1 राहिला. अगेन आपण इथे काय घ्यायचा 0, सो हे परत काय येणार आहे 3 3 जा 9, परत 1 राहिला. म्हणजे बघा आता काय होतं आहे, परत हे रिपीट होतं आहे सगळं 3 3 जा 9, म्हणजे हे काय रिपीट होतं आहे, एक नंबर रिपीट होतो आहे 3 3 3. सो आपण आन्सर कसं लिहिणार आहे 4/3 इज इक्वल टू 1.3 आणि डॉट, इथेच थांबायचं आहे. कळलं, एक हाच नंबर पुढे असा पूर्ण वेळ रिपीट होणार आहे इथे 1.3333 अनलिमिटेडपर्यंत, इन्फायनाईटपर्यंत. सो आपण कुठे थांबायचं आहे, मग एक नंबर परत रिपीट व्हायला लागला की तिथेच थांबायचं. सो काय आलं आहे 1.3 आणि इथे वरती डॉट, हे तुमचा आन्सर पाहिजे फायनल. लास्ट वन सॉल्व करूयात. काय आहे 7/9. सो 7ला आपण कशाने डिवाइड करणार आहे 9ने. सो आता इथे आपला आधीच 0 पॉईंट घ्यायला लागेल, कारण 7 स्मॉल आहे 9पेक्षा. सो इथे पॉईंट मी 0 0 लिहून घेते आधी 2 3. ठीक आहे, आता 70 घेणार डायरेक्ट नंबर म्हणजे. मग आपण 9 किती घ्यायला लागेल, 9 7 जा 63 बरोबर. सो 70 - 63 किती उरतं 7 उरतं. मग मी इथे काय घेणार परत 0 घेणार बरोबर. परत येईल 9 7 जा 63, परत किती उरले इथनं 7 उरले. सो परत मी 0 घेतला. सो 9 7 जा 63. इथे पण बघा परत तेच 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 रिपीट होतं आहे, म्हणजे मग आपण आता थांबायचं इथे आणि मग आन्सर काय लिहायचं 7/9 इज इक्वल टू 0.7 डॉट. झालं, एवढंच आहे आन्सर. ठीक आहे, हे खूप सोपं आहे, थोडी ह्याची प्रॅक्टिस करा म्हणजे तुम्हाला पटपट पटपट यायला लागेल हे. ठीक आहे, माझे व्हिडिओ तुम्हाला समजत असतील, कळत असेल तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.